नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनुभव चॅनलवरती। आज भारतात सर्वत्र 22 जानेवारीला राम मंदिर अभिषेक सोहळा जो होणार आहे अयोध्येला, त्याची चर्चा चालू आहे। त्या निमित्तानेच आज आम्ही नाशिकचं जे प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे त्या मंदिराला दर्शन करण्याकरता आमची फॅमिली आलेली आहे घरातली। आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शनाकरता। आणि ह्याच काळाराम मंदिरला 12 जानेवारी 2024ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे भेट देऊन गेलेले आहे आणि त्यांनी भारतातील जे मंदिर आहे ते स्वच्छ करण्याचे आवाहन केलेले आहे। तर चला आता आपण जाऊया काळाराम मंदिरात नाशिकच्या। तर आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहे आणि इथं पंचवटी नाव का बरं पडलंय, कारण की इथं 5 असे मोठे वटवृक्ष आहे मोठे, त्यामुळं या एरियाला पंचवटी असं नाव पडलेलं आहे। हे वडाचे भरपूर जुने, म्हणजे कमी ते 500 ते 600 भरपूर जुने वटवृक्ष आहे। काळाराम मंदिराच्या दिशेने जातानाच अगोदर तुम्हाला ही सीता गुफेसाठी लाईन आहे। ही सीता गुफा आहे तेव्हा तिथून आतमध्ये गेल्यावर सीता गुफा आहे। लाईनीत उभं राहिल्यानंतर 20 ते 25 मिनिटात नंबर येऊन जातो सीता गुफेमध्ये दर्शनाकरता। सीता गुफेत आता आम्ही जाणार नाही आम्ही, कारण की मंदिरात काळाराम मंदिरात दर्शनाला आलेले आहे। फक्त मंदिरात जात असताना आजूबाजूला भरपूर खेळण्यांची दुकानं आहे। आता आपण मंदिराच्या दिशेने चाललोय। मंदिर हे आपलं पंचवटीमध्येच आहे। हे काळाराम मंदिरात गर्दी भरपूर आहे, तरी पण आता जाऊया आपण मंदिरात। आता आपण आलोय काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारात, मेन मुख्य प्रवेशद्वाराजवळ, आणि गर्दी आहे, लाईन भरपूर आहे गर्दी। तर आता आम्ही लाईनीत उभं राहणार आहे। हा रथ आहे काळाराम मंदिरात, याच्यातून मिरवणूक काढली जाते। गर्दी जरी भरपूर असली तरी नंबर पटापटा येतो दर्शनाकरता। आणि त्यात पोलीस गार्ड आहे, इथं पोलीस गार्डला मी ड्युटी केलेली आहे आणि आता आपल्याला फॅमिलीमधून प्रवेश करावा लागतो। हे बघा, आपण केला आतमध्ये प्रवेश काळाराम मंदिरात। पिऊ वेदिका मंदिरासमोरच गजाननाची मूर्ती आहे, एकदम छान मूर्ती अशी। सर्व गर्दी आहे दर्शनाकरता। काय पहिला सभा मंडप जे आहे ते आम्ही आता क्रॉस केले। मंदिर आणि सभा मंडपच्या आत थोडस अंतर आहे। आज गर्दी भरपूर आहे, एवढी गर्दी राहत नाही ना, असं म्हणणं आहे 22 जानेवारीमुळे गर्दी आहे। ज्या अयोध्येला राम मंदिराचा सोहळा जो होणार आहे अभिषेक सोहळा, त्याच्या निमित्ताने ही गर्दी आहे। तर आता आम्ही मंदिरात प्रवेश करतोय। मंदिरामध्ये अतिशय नक्की काम एकदम छान प्रकारे केलेलं आहे। मंदिराची मूर्ती
नक्षीकाम एकदम सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. मंदिर आतमध्ये एकदम बघण्यासारखं आहे. बघा मेन मंदिरात प्रवेश केल्यानंतर 3 दरवाजे आहे. कोणत्या दरवाजे आलता एक, हा दुसरा आणि हा एक तिसरा दरवाजा. एक गेट दरवाजा हा. तिन्ही ज्या मूर्त्या ज्या आहेत त्या काळ्या दगडामधल्या आहेत, त्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर नाव असं पडलेलं आहे. तिन्ही मूर्त्या म्हणजे आपल्या रामचंद्राची, लक्ष्मणाची आणि सीतामातेची मूर्त्या ज्या आहेत काळ्या दगडातल्या, त्यामुळे काळाराम मंदिर नाव पडलेलं आहे असं. नाही सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित झालंय. आणि पाठीमागं तुम्ही मंदिर बघू शकता, एकदम बघण्यासारखं मंदिर आहे काळाराम मंदिर. पंचवटीमध्ये म्हणजे तुम्ही नाशिकला जर आला, रामकुंडावरती जर येतच आपण नाशिकला, गंगेवरती आल्यानंतर कपिलेश्वरच्या पाठीमागच काळाराम मंदिर आहे. भारतामधलं एकदम फेमस असं मंदिर आहे काळाराम मंदिर. आणि पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिरामध्ये जो दगड वापरला गेलेला आहे तो काळ्या रंगाचा दगड आहे, त्यामुळं पण या मंदिराला काळाराम मंदिर म्हटलं जातं. तरी तुम्ही नाशिकला आल्यानंतर काळाराम मंदिराला नक्कीच भेट द्या. आता मंदिराच्या शेजारीच एक रांगोळी काढताय, ती दाखवतो तुम्हाला आता. आणि मंदिराला एकूण 4 प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या शेजारी एक छोटंसं गणपती मंदिर आहे, ते पण एकदम प्राचीन गणपती मंदिर आहे. पाठीमागून मंदिर असं दिसतं, एकदम सूर्यप्रकाश पडल्यावर एकदम असं वेगवेगळं मंदिर असं दिसतं. आणि असे मंदिराला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे 4 दरवाजे आहे. हा पश्चिमेकडील दरवाजा आहे. एकच दरवाजा चालू असतो. आणि जे 22 जानेवारीला अयोध्याला राम मंदिर अभिषेक सोहळा होणार आहे, त्याच्यामुळे मंदिराला एवढी लाईटिंग वगैरे केलेली आहे. हे बघा त्याचं पण पाणी पडत आहे एकदम. आणि हा दगड कशासाठी ठेवला याची काही कल्पना आम्हाला नाही आहे. मंदिर एकदम बघण्यासारखं आहे बघा. मुख्य मंदिरातला एक एक्झिट द्वार आहे. आणि मंदिराच्या शेजारी एक रांगोळी काढते आहे दीदी. जे अयोध्येचं राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती ही दीदी उभारती आहे रांगोळी मार्फत. आणि ही दीदी जी आहे काल सकाळी 11 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत रांगोळी काढत होती. आणि आत्ता पण ती सकाळपासून रांगोळी काढून राहिली. भरपूर मेहनत राहून राहील तिला रांगोळी काढण्याकरता. ती तुळस आहे मंदिराच्या मध्येच, मंदिर परिसरामध्ये. सोन्याचा कळस आहे. मंदिराची दर्शनाकरता सुरुवात होती, त्याला हनुमान मंदिर सभा मंडप असं म्हणतात. जे काळाराम मंदिर आहे त्याची माहिती
इथं तुम्हाला व्हिडिओमधून दिसतीच या बघा, या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवे जे होते ओडेकर यांनी केलेला आहे आणि ही माहिती इथं 4-5 भाषांमध्ये दिलेली आहे, पण तुम्हाला मराठीमध्ये दाखवलेली आहे आम्ही. वेदिकेला एक पारव दिसतं, वेदिका त्याच्या मागे लागलेली. हा सभा मंडप इडा हनुमानाचं मंदिर आहे. नाशिकमध्ये जे राहणारे लोक आहे, नाशिकमधील किंवा नाशिकच्या आजूबाजूला जे राहणारे लोक आहे, त्यांनी हे काळाराम मंदिर तर बघितलं आहेच, पण तरी आम्ही आपल्या अनुभव चॅनलमार्फत हे मंदिर आणि मंदिरात ज्या प्रभू रामचंद्र आहे त्याचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही. तरी तुम्ही नाशिकला आल्यानंतर किंवा त्र्यंबकेश्वरला किंवा वणीला आल्यानंतर नक्कीच या काळाराम मंदिराला भेट द्या. एकदम तुम्हाला आवडेल. प्रसन्न मंदिर आहे, प्रसन्न मूर्ती आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम प्रसन्न आहे. तरी आपण जो 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं अयोध्याला जो सोहळा होणार आहे त्या आपण सहभागी होऊ या व्हिडिओमार्फत. तर चला आपल्या अनुवेद चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ मी इकडंच संपवतो. बाय बाय.